श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप सांगत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या गुण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा 26 एप्रिल 2025 या रोजी ही आपल्या सगळ्याच्याच आवडत्या स्वामी महाराजांची, दत्त अवतार असलेल्या स्वामी महाराजांची ही पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीनिमित्त हे गुरु प्रत्येक केंद्रामध्ये हे प्रत्येक भरपूर प्रकारच्या असे दिवसभर सेवा होत असतात, अखंड सेवा होत असतात. तर त्यापैकीच एक म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर गुरुचरित्र पारायण हे बघा, आता ज्यांना केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य आहे ते आवर्जून त्यांनी गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्ये जाऊन करा. कारण आपण जे पारायण हे घरी करतो ना, त्याचं आपल्याला 10% फळ मिळत असतं, पण जे आपण केंद्रामध्ये जाऊन करतो ना, त्याचं आपल्याला 100 पटीने आपल्याला फळ मिळत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर चान्स मिळाला की तुम्ही सामुदायिक पारायण करू शकता, केंद्रामध्ये जाऊन करू शकता, तर आवर्जून तुम्ही तिथे जाऊन करा. जर आता प्रत्येकाला शक्य नाही आहे केंद्रामध्ये जाऊन करणं, त्याने आपापल्या घरी केलं गुरुचरित्र पारायण तरी देखील चालेल. पण हे बघा, आता यामध्ये देखील काही जणांचं काय ना की पारायण करण्याची खूपच इच्छा आहे, पण तरी देखील गुरुचरित्र पारायण काही कारणास्तव हे करू शकत नाही. हे बघा, आपण संसारिक माणसं आहोत आणि भरपूर अशा अडचणी आपल्याला या असतात जीवनामध्ये. तर हे बघा, गुरुचरित्र पारायणाचे किती नियम आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. खरं म्हणजे गुरुचरित्र पारायणाला कुठलाही ऑप्शन नाही आहे, कारण ते पारायण केल्याचं इतकं पुण्यफळ हे कुठेही नाही आहे खरं सांगायला गेलं तर. कारण काय ना की गुरुचरित्र पारायण ही दत्त महाराजांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही मानली जाते. कुठलीही अशक्य गोष्ट गुरुचरित्र पारायणाने शक्य होत असते. आता ज्यांनी पारायण केलंय त्यांना मला सांगण्याची गरज नाही, पण ज्यांनी नाही केली त्यांना मी सांगेल की तुम्ही आवर्जून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून बघा, म्हणजे तुम्हाला अनुभव हे नक्की येतील. आणि गुरुचरित्र पारायण म्हटलं की त्याचे नियम हे पाळल्या गेलेच पाहिजे, तरच आपल्याला त्याचं पुण्यफळ हे लाभत असतं. गुरुचरित्र पारायणाचे नियम का असतात माहिती आहे का? कारण काय असतं, गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद मानला जात असतो आणि ते पारायण करताना जे नियम आहेत ना, ते म्हणजे काय आहेत थोडक्यात, तर ते सर्व सुखाची आपल्या त्याग आहे. आपल्या सगळ्या सुखांचा त्याग करून आपण ते पारायण केलं तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं, हे लक्षात घ्या. पण आता बऱ्याच जणांना ते पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण काही कारणास्तव प्रत्येकाचे वेगवेगळे कारणं आहेत, त्यामुळे त्यांना काही शक्य नाही. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. हे बघा, गुरुचरित्र पारायण आता तुम्हाला करणं शक्य नाही आहे, पण खूप इच्छा आहे, तर त्यांनी हे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतं आहे बघा, सप्तशती गुरुभक्तिसार हे पारायण तुम्ही करू शकता. हे बघा, तुम्ही हे पारायण हे 7 दिवसाचं करू शकता, 3 दिवसाचं करू शकता, किंवा 1 दिवसाचा जरी तुम्ही पूर्ण पाठ केला तरी देखील चालेल. हे बघा, पूर्ण पाठ करण्यासाठी याला 1.5 ते 2 तास लागत असतात आणि पूर्ण पाठ केला की आपल्याला पूर्ण हे गुरुचरित्र पारायण केल्याचं हे फळ मिळत असतं, जसं मानलं जातं. हे बघा, टेंबे महाराज यांनी हा ग्रंथ हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे तुम्हाला इझिली कुठल्याही पुस्तकांच्या दुकानामध्ये हे मिळून जाईल किंवा आपल्या केंद्रामध्ये देखील मिळून जाईल, त्यामध्ये काही हरकत नाही. तर हे बघा, जर तुम्हाला 7 दिवसांचं याचं पारायण करायचं असेल तर ह्या पुस्तकात ही तेथे अनुक्रमणिका देखील आहे, जे आपल्याला कोणत्या दिवशी, पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायला हवे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायला हवे, यानुसार आपल्याला यामध्ये अनुक्रमणिका देखील आहे. जर आपल्याला सप्ताहाचं म्हणजे 7 दिवसांचं पारायण करायचं असेल तर आपण त्यानुसार वाचू शकतो. जर तुम्ही याचं 3 दिवसाचं देखील पारायण करू शकता. जर 3 दिवसांचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला 3 दिवसांचे अध्याय हे एकाच दिवशी वाचावे लागतील. 3 दिवसांचे अध्याय एकाच दिवशी, असे 2 दिवस हे 3 दिवसांचे अध्याय एकाच दिवशी वाचावे लागते आणि शेवटच्या दिवशी जे काही 7व्या दिवशी अध्याय आहेत ते वाचावे लागतील. आणि जर एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर संपूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला हा पूर्ण पाठ करायचा आहे. हे बघा, या पारायणासाठी
हे जे पुस्तक आहे या पारायणासाठी आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही. पण हो, तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करत आहात, जर संकल्पयुक्त तुम्ही याचं पारायण करत आहात, तुम्ही हे पारायण हे 7 दिवसाचं करू शकता. म्हणजे पूर्ण एक पाठ हा 7 दिवस किंवा 11 दिवस स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत, म्हणजे तुमचे 11 पाठ होतील, 7 पाठ होतील. तर अशा प्रकारे तुम्ही केलं, जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला ही म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं किंवा तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल तर परअन्न वर्ज्य करणं, हे नियम तुम्हाला पाळावे लागतील. हे बघा, हे नियम का, तर परअन्न का वर्ज्य करावं, कारण अन्नातूनच आपल्याला जास्त दोष लागत असतात. त्यामुळे आपल्याला तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आपल्याला आवर्जून हे परअन्न वर्ज्य करावे लागेल. त्याचप्रमाणे मांसाहार जर तुम्ही हे पारायण करत आहात तितक्या दिवस तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करावा लागेल. त्याचबरोबर हे बघा, कांदा लसूण तुम्ही या पारायणाला खाऊ शकता, तुम्हाला खायचा असेल तर. जर तुम्हाला वाटत असेल की आपण नको आहे खायला, तर त्याचा देखील तुम्ही ती नियम देखील पाळले तरी देखील चालेल. हे बघा, तुम्ही गुरुचरित्राचे नियम याला पूर्ण पाळले तरी देखील चालतील. जर तुमची इच्छा नसेल तर नाही पाळली तरी देखील चालतील, त्यामध्ये काही हरकत नाही. पण मांसाहार झालं किंवा परअन्न झालं किंवा ब्रह्मचर्य झालं, या छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की पाळू शकतो. त्याचबरोबर हे बघा, तुम्ही या पारायण करताना हे धान्य हे खाऊ शकता. कांदा लसूण खायचं नाही खायचं हे आपल्यावर आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर खा, नसेल इच्छा तर तुम्ही तेवढे दिवस पाळलं, जेवढे दिवस पारायण करताय तरी देखील चालेल. तुम्ही डाळी देखील खाऊ शकता, कुठलंही धान्य खाऊ शकता, त्यामध्ये काहीही हरकत नाही. त्याचप्रमाणे हे बघा, हे पारायण हे एका बैठकीत तुम्ही वाचू शकता पूर्ण. तुम्ही जर पूर्ण एक पाठ करणार असाल तर तुम्ही पूर्ण एका बैठकीत वाचू शकता. जर काही अडचण आलीच तर तुम्ही उठून दोनदा वाचलं तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे गुरुचैत्र पारायणाला कसा नियम आहे की ते आपल्याला संध्याकाळी 4 वाजेनंतर वाचायचं नसतं. 4 वाजेच्या अगोदरच संध्याकाळी हे वाचायचं असतं. तर तो नियम हा पारायणाला नाही आहे. तुम्ही हे संध्याकाळी वाचलं तरी देखील चालेल. आणि नेमकी काहींचं काय होतं ना की संध्याकाळीच त्यांना वेळ मिळतो, त्यामुळे ते गुरुचैत्र पारायण करू शकत नाही. पण हे या पारायणासाठी असा कुठलाही नियम नाही आहे. तुम्ही संध्याकाळी जरी वाचलं तरी देखील चालेल. फक्त अगदी एकदम रात्री अपरात्री वाचू नका, हे लक्षात द्या. तर फक्त आपल्याला दुपारची जी दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला पाळायची आहे, हे लक्षात घ्या. आणि हे अतिशय साधं सोपं पारायण आहे. हे बघा, गुरुचैत्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण काही कारण असतो ना, आपल्याला दुःख होतं की आपण त्याचं करू शकत नाही. तर आपल्याला हे एक पूर्णपणे चांगलं ऑप्शन आहे त्याचं, हे लक्षात घ्या. तर आणि अध्याय देखील इतके छोटे छोटे आहेत, अगदी एक एक पाण्याचे यामध्ये अध्याय आहेत, त्यामुळे ते इझिली कोणीही वाचू शकतं. त्याचबरोबर हे बघा, हे पारायण वाचताना तुम्ही कुठे बसावं कुठे नाही हे असं काही नाही आहे की तुम्ही खालीच बसलं पाहिजे किंवा खालीच झोपलं पाहिजे, असे कुठलेही नियम अटी या पारायणासाठी नाही आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते नियम पाळू शकता. जर नाही पाळले तरी देखील चालेल. तुम्ही या पारायण करताना गादीवर जरी झोपले बसले तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. किंवा हे पारायण करताना हे बघा, गुरुचैत्र पारायण करताना हे खालीच बसावं लागतं. त्यामुळे काहींना त्रास असतो, आरोग्यासंबंधी काही समस्या असतात, त्यामुळे ते बसू शकत नाही खाली किंवा जास्त वेळ बसू शकत नाही. पण हे पारायण तुम्ही साधं खुर्शीवर जरी टाकून बसले किंवा बसून केलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. हे बघा, हे पारायण फक्त आपण मनोभावे करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण जर मनोभावे केलं तर आपल्याला गुरुचैत्र पारायणा इतकंच हे फळ देऊन जात असतं, हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल.
असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।